आजच्या भागामध्ये आपल्याला आता असे पाहायला मिळते की इकडे आता समर हा रूममध्ये येतो आणि तो बघतो तर काय स्वानंदी खरोखर खूपच सुंदर दिसत असते. त्याबरोबर लगेचच समर हा आता स्वानंदीला म्हणतो, खूप सुंदर दिसताय तुम्ही. पण हे स्वानंदीला तो तोंडाने बोलून सांगण्याऐवजी इशाऱ्यातून सांगत असतो. स्वानंदी म्हणते, काय हो, काय झालं, तुम्ही काही बोलत का नाही आहात, काही मौन वगैरे धरलं आहे की काय तुम्ही. समर तरीही बोलत नसतो. स्वानंदी म्हणते, समर काय झालं, तुम्ही काही बोलत का नाही आहात, बोला ना काहीतरी. मग समर हा टॅम्पलीस म्हणतो आणि म्हणतो, मी ठरवलं आहे की मी काहीही बोलणार नाही आहे, माझं मौन व्रत. कारण का तुमच्याशी बोलताना ना तुम्ही नको त्या गोष्टींची माझ्याकडनं परवानगी घेता आणि ते मला नको बोलणं नको. तर दुसऱ्या बाजूला आता बाबा आणि सुष्मिता हे दोघंजणं मिळून आता गुढीपाडव्याची तयारी करत असतात. इतक्यात तिथे आता अधीरासुद्धा येते आणि आता अधीरा ही लगेचच म्हणते, गुड मॉर्निंग बाबा. बाबा हो, काय करताय तुम्ही हे फुलांचं, मला सांगा ना, मी पण करते, द्या माझ्याकडे द्या, मी करते. त्याबरोबर लगेचच आता बाबा म्हणतात, नाही नको, अगं असू दे, तू असू देत ना, मी करतोय तर. त्याबरोबर आई त्या ठिकाणी येते आणि म्हणते, अधीरा अगं काय करते तू, असा हात नसतो लावायचा, पारुशा अंगाने पूजेचं साहित्य आहे ना, ते पूजेच्या साहित्याला असा हात नसतो लावायचा. त्याबरोबर लगेचच अधीरा ओके ठीक आहे असं म्हणते. त्यानंतर मग आता लगेचच बाबा हे सुशला म्हणतात, सुश विचार तुझ्या आईला गुढीपाडव्यासाठी गुढीला नेसवायला साडी आणली की नाही तिने. त्याबरोबर आई म्हणते, आणली. आपल्या घरात फक्त 2च साड्या दरवर्षी नवीन येतात, एक गुढीपाडव्याच्या गुढीची आणि एक येते ती म्हणजे गौरीची. काय, आणि आज तरीही मी आणलेली आहे ह्या अधीरासाठी सुद्धा भेटवस्तू. अधीरा हे बघ, तुझ्यासाठी काय आणलंय मी. त्याबरोबर आता लगेचच बाबा म्हणतात, बापरे, आज सूर्य कुठून उगवला होता की चक्क अधीरासाठी खरेदी केली तू. त्याबरोबर लगेच अधीरासुद्धा म्हणते, आई खरंच तुम्ही माझ्यासाठी खरेदी केलीत, वाव, इट्स अमेझिंग, बघू तरी त्यात काय घेतलं ते तुम्ही माझ्यासाठी. त्याबरोबर लगेचच आता आई म्हणू लागते, तुझ्यासाठी की नाही मी बढियापैकी ड्रेस घेतलेला आहे. नाही म्हणजे काय आहे ना, तू वापरत नाही ना साड्या वगैरे, आणि म्हणजे ती तू काय म्हणते, तुला ड्रेस कम्फर्टेबल वाटतो म्हणून घे बघ, हे तुझी भेटवस्तू आहे. आणि मग ती अधीराच्या हातामध्ये आता तिने आणलेला ड्रेस देते. आता अधीरा तो ड्रेस काढते. अधीराला खरं तर तो ड्रेस बिलकुलच आवडलेला नसतो, पण तरीही अधीरा म्हणते, वाव आई, खरंच खूप छान ड्रेस आणलात तुम्ही माझ्यासाठी, खरंच आवडला मला हा ड्रेस आवडला, मी नक्की कधीतरी घालेन. पण मी काय म्हणते ना आई, आजच्या गुढीपाडव्याच्या दिवसाला हा ड्रेस नको ना, कारण काय आहे ना, ही माझी स्टाईल नाही आहे, हो ना. त्याबरोबर लगेचच आता इकडे आई म्हणू लागते, अगं असं काय करते अधीरा, आज गुढीपाडवा आहे म्हणून आणलं ना मी तुझ्यासाठी, ते तुला घालायला लागेल ना गुढीपाडव्याच्या दिवसाला. त्यावर अधीरा म्हणते, हो आई, पण तरी पण नाही म्हणजे ते. त्याबरोबर मग आता आई म्हणते, हे बघ, मी तुझ्यासाठी खूप पायपीट करून आणलेलं आहे बरं ते, आणि तुला माहिती आहे का, अगं ती काय म्हणाली, तुझी स्टाईल नाही आहे ना ही, अगं स्टाईलमध्ये हे तुला माहिती आहे का, अगं बाहेर आहे ना तुझ्या वयाच्या 3-4 मुली, 4-5 मुली हे असंच खरेदी करत होत्या ना, म्हणून तर मग मी तुझ्यासाठी हे घेतलं. अगं ते काय म्हणते तू, फॅशन आहे ना तुझं हे आता. त्याबरोबर आता पुढे आई म्हणत असते, आणि तसंही अगं घालायला काय हरकत आहे. आणि आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे अधीरा, तू आता अधीरा राजवाडी नाहीस, तू आता अधीरा सरपोतदार झालेली आहेस, त्यामुळे आता जरा खर्च बघून केले पाहिजेत की नाही, म्हणून तू हे घाल. त्याबरोबर मग बाबा लगेचच सुष्मिताला म्हणतात, सुश तुझ्या आईला सांग की कुणावर जबरदस्ती करणं आणि आपलं मत लादणं चुकीचं आहे. त्याबरोबर लगेचच आता आई म्हणते, अहो मी जबरदस्ती कुठे करते, मी फक्त माझी इच्छा बोलून दाखवते ना तिला की घाल म्हणून, अहो मी एवढ्या आवडीने घेतलंय तिच्यासाठी म्हणून तर घाल म्हणते ना मी. त्याबरोबर मग अधीरा म्हणते, हो पण खरंच आई मी काय म्हणते, नको ना हे. त्याबरोबर आता लगेचच बाबा म्हणतात, बरं चला तयारी करू. आणि मग ते आता आईला घेऊन तिकडनं निघून जातात. आता इकडे अधीराला तर हा ड्रेस बिलकुलच आवडलेला नसतो, पण सुष्मिताला तो ड्रेस खूप आवडलेला असतो. अधीरा म्हणत असते, ओ माय गॉड, आता मी काय करू, आईना आता कसं सांगू मी. त्याबरोबर सुष्मिता लगेचच म्हणते, अधीरा जर तुला तो ड्रेस आवडला नसेल तर काही हरकत नाही, तुला आवडलेलं नाही आहे तर काय फरक पडतो, तू दे ना मला, मी घालते. अधीरा म्हणते, ओ रिअली, खरंच. त्याबरोबर सुष्मिता म्हणते, हो जर म्हणजे तुला नको असेल तर मग काय हरकत आहे मी घालायला. त्याबरोबर अधीराला हे ऐकून खूप आनंद होतो आणि अधीरा लगेचच सुष्मिताला घट्ट मिठी मारते आणि म्हणते, थँक्यू सो मच सुश, तू खूप ग्रेट आहेस. आणि त्यानंतर मग आता लगेचच अधीरा आवरण्यासाठी बेडरूममध्ये येते. आता अधीरा आवरते, खूप सुंदर अशी ती साडी वगैरे नेसून
ती तयार होते आणि आता ती खूप सुंदर दिसत असते. इतक्यात तिकडे रोहन येतो. मग अधीरा रोहनला विचारते, रोहन हाऊ आय एम लुकिंग? त्यावर लगेचच रोहन म्हणतो, वाव अधीरा, यू आर जस्ट लुकिंग अ प्रिटी. नेहमीसारखीच खूप सुंदर दिसतेस तू. त्यावर अधीरा म्हणते, जर नेहमीसारखीच दिसते तर मग खास एवढं सगळं करून उपयोग काय? त्यावर लगेचच रोहन म्हणतो, अधीरा याचा अर्थ कळतोय का तुला? तू नेहमीच अशी खास दिसत असतेस, तू नेहमीच अशीच सुंदर दिसत असतेस, कळलं का तुला? त्याबरोबर आता हे ऐकून अधीरा खुश होते. त्यानंतर मग आता लगेचच रोहन तिला म्हणत असतो, तर सौभाग्यवती अधीरा रोहन सरपोतदार, तुम्हाला नववर्षाच्या गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. खूप खूप शुभेच्छा तुला अधीरा गुढीपाडव्याच्या. त्याबरोबर आता अधीरासुद्धा म्हणते, रोहन तुलासुद्धा गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आता रोहन आणि अधीरा एकमेकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतात. त्यानंतर अधीरा म्हणते, आय होप आईनंसुद्धा ही साडी आवडेल. त्यावर रोहन म्हणतो, का काय झालं? त्यावर अधीरा म्हणते, आईने माझ्यासाठी ड्रेस आणला होता पण ती माझी स्टाईल नाही आहे, ते मला नाही आवडलं, सो मग मी साडी घातली. आय होप आईनं साडी आवडेल. त्याबरोबर रोहन म्हणतो, डोंट वरी अधीरा, तुला आवडली की नाही ही साडी? मग काळजी करू नकोस, मी आहे ना, मी मॅनेज करेन सगळं. त्यावर अधीरा म्हणते, खरंच रोहन, थँक्यू सो मच. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला आता इकडे स्वानंदी ही गुढीची तयारी करत असते. घरातले नोकर तिला मदत करत असतात. आता स्वानंदी विचार करते, आजीना गुढीपाडव्याची पूजा बघण्यासाठी खाली आणू तरी कसं? काहीच पर्याय सुचत नाही आहे आणि आजीना येण्याची खूप इच्छा सुद्धा आहे. सगळंच खूप कठीण वाटतं आहे मला तर दुसऱ्या बाजूला आता इकडे आजी ह्या त्यांच्या एका मैत्रिणीबरोबर फोनवर बोलत असतात. अगं बघ ना, हट्टालाच पेटलाय ना पिंट्या, काही ऐकतच नाही आहे माझं. काय तर म्हणे गुढीपाडव्याला तू खोलीतच बसून राहायचं, असं कुठे असतं का? तर दुसऱ्या बाजूला आता काकू ही समरचे कान भरायला आलेली असते. ती म्हणत असते, समर नाही म्हणजे आपल्याला सगळ्यांनाच आईंची काळजी वाटते. सध्या आई एवढ्या मोठ्या संकटातनं बाहेर पडल्यात आणि आता पुन्हा गुढीची पूजा बघायला खाली येण्याचा ते हट्ट करतायत. समर म्हणतो, हे बघ काकू, आजीने काहीही हट्ट केला ना तरी आपण तो पुरवायचा नाही आहे, कारण आपल्याला आजीची सेफ्टी महत्त्वाची आहे आणि त्याच्यासाठीच आपण हे एवढं सगळं करतोय की नाही? त्यावर आजी म्हणते, अरे हो समर, तुझं बरोबर आहे आणि हे आपल्याला कळतं आहे रे, पण तुझ्या बायकोचं काय? स्वानंदी आईंचा हा हट्ट पूर्ण करणार असं म्हणाली. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे स्वानंदी ही फोनवरती बोलते, हो सगळं सेफली झालं पाहिजे, हो आय होप तुम्ही सगळं व्यवस्थित करालच. तर दुसऱ्या बाजूला आजीसुद्धा फोनवरती बोलत असते. तर समर म्हणतो, काय स्वानंदी आजीचा हट्ट पूर्ण करणार आहे कसा? त्यावर मग ती म्हणते, अरे म्हणजे हे बघा, मला काही तुझ्या बायकोविरुद्ध तुझ्याकडे तक्रार करायची नाही आहे किंवा लगेच तुला तिचं नाव वगैरे सांगायचं नाही आहे, पण तरीही रे आईंची काळजी वाटली म्हणून सांगितलं. तर दुसऱ्या बाजूला आता बाबा हाका मारत असतात, या सगळ्यांनी या, गुढीपाडव्याची तयारी झालेली आहे, मी सुद्धा रेडी झालो, या लवकर या सगळ्यांनी. त्याबरोबर त्या ठिकाणी रोहन आणि अधीरा येतात. त्याबरोबर आता लगेचच बाबा म्हणतात, तर ऑल सेट, आणि अधीरा लगेच म्हणते, आणि हॉलसुद्धा सेट काय बाबा? त्यावर लगेचच बाबा म्हणतात, हो. इतक्यात त्या ठिकाणी आई येते आणि आई आता अधीराला साडीमध्ये बघून चिडते आणि म्हणते, काय गं अधीरा, मी तुला ड्रेस आणला होता ना, मग तू ही साडी कशाला घातली? मी म्हटलं होतं ना अधीरा तुला, तू ड्रेस घाल म्हणून. अगं एवढी नवीन भेटवस्तू म्हणून आणलं होतं ना मी तुझ्यासाठी ड्रेस, मग का नाही घातलं तू तो ड्रेस? का घातली बरं ही साडी अधीरा तू? त्याबरोबर अधीरा म्हणते, आई चिल प्लीज, ब्रीद आउट. हे बघा मी काय सांगते ते ऐका ना. अहो खरंच मी तुम्हाला म्हटलं की नाही, मी तो ड्रेस आवडीने कधीतरी नक्की घालेन, पण मला आत्ता तो ड्रेस गुढीपाडव्याला नव्हता घालायचा. गुढीपाडव्याला वगैरे मी तसं ड्रेस नाही वापरत, म्हणून मग मी नाही घातला. आणि तसंही मी कम्फर्टेबल व्हायला हवं असं म्हटलं ना, मग साडीमध्ये मी जास्त कम्फर्टेबल आहे आत्ता. त्याबरोबर आई म्हणते, अगं अधीरा, आम्हाला असं सतत कोणासाठी भेटवस्तू घेणं, कपडे घेणं परवडत नसतं. त्याबरोबर अधीरा म्हणते, आई अहो परवडण्याचा प्रश्न नाहीच आहे, कम्फर्टचा प्रश्न आहे की नाही? त्याबरोबर लगेचच आता रोहनसुद्धा म्हणतो, आणि आई अधीरा म्हणाली आहे की नाही ती नक्की तू दिलेला ड्रेस घालणार आहे म्हणून, तर नक्की ती तू दिलेला ड्रेस घालेल, तू का उगाच तिच्याशी वाद घालतेस? त्याबरोबर बाबासुद्धा म्हणतात, आणि तसंही अधीरा तू खूप छान दिसतेस, उगाच वाद घालायची काही गरजच नाही आहे. इतक्यात तिकडे फोटो काढत सुष्मिता येते. आता आई म्हणते, हां बरोबर, हिने घालायचंच नव्हता ना तो ड्रेस, म्हणून हिने ना तो ड्रेस सुष्मिताच्याकडे फेकून दिला. सुष्मिताने घातला तो ड्रेस. बघा हे बघ अधीरा, मला माहिती आहे तू तोंडामध्ये येताना सोन्याचा चम्मच घेऊन जन्माला आलेली आहेस ती, पण आता तू राजवाडे राहिलेली नाही आहेस, आता तू
आमच्याकडची झालेली आहेस. आता हे असलं वागणं बरोबर वाटत नाही तुला. आपण आपले हात पाय पांघरून बघून पसरायचे असतात, समजलं का तुला? त्याबरोबर लगेचच आता अधिरा म्हणते, आई हो हातपाय पसरण्याचा प्रश्न येतोच कुठे. आई म्हणते, आम्हाला परवडत नाही म्हटलं ना मी अशा सतत सतत भेटवस्तू खरेदी करणं, कपडे खरेदी करणं. हां, तरीही खर्चात खर्च करून मी पायपीट केली आणि तुझ्यासाठी एवढा छान ड्रेस घेतला आणि तो न घालता ही अशी साडी घातली. मला केवढं वाईट वाटलं आहे तुला माहिती आहे का? त्याबरोबर अधिरा आता नर्वस होते. तर लगेचच आता रोहन तिची बाजू सांभाळ घेत म्हणत असतो की आई जाऊ देत ना, अधिरा छान दिसते ना, हे महत्त्वाचं नाही आहे का आपल्यासाठी? त्यावर पुढे अधिराही म्हणू लागते, आणि आई खरंच मी म्हटलं आहे ना, तुम्ही घेतलेला ड्रेस मी नक्की कधी ना कधीतरी घालेन, जाऊ देत ना. आणि तसंही आई आज काय आहे, आज गुढीपाडवा आहे, आजच्या दिवशी भांडायचं नसतं की नाही? मग जाऊ देत ना आई, आज आपण नको भांडूया, आजचा गुढीपाडवा आपण सगळे आनंदाने सेलिब्रेट करूयात ना. त्याबरोबर लगेचच आता पुढे ती म्हणते, तर माझ्याकडनं तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या बाबा पुढे काय, त्यावर लगेचच बाबा म्हणतात हार्दिक शुभेच्छा. त्याबरोबर लगेचच अधिरासुद्धा म्हणते, हो 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 हार्दिक शुभेच्छा आई, तुम्हालासुद्धा गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. त्यानंतर मग आई आता रोहन आणि अधिराला आशीर्वाद देते. ते दोघं तिला नमस्कार करतात. तर आता इकडे सगळी काही स्वानंदीची गुढीपाडव्याची तयारी करून झालेली असते. इतक्यात त्या ठिकाणी समर आलेला असतो. आता समर आल्याबरोबर लगेचच स्वानंदी उठते आणि समरला विचारते, झाली आहे ना सगळी गुढीपाडव्याची तयारी, व्यवस्थित आहे ना सगळं ठीक? त्याबरोबर समर विचारतो, मी काय ऐकतो हे, तुम्ही आजीला गुढीची पूजा बघण्यासाठी खाली घेऊन येत आहे? त्याबरोबर लगेचच स्वानंदी म्हणते, हो बरोबर ऐकलं तुम्ही. त्याबरोबर समर म्हणतो, बरोबर ऐकलं तुम्ही, काय सांगताय मला? हे बघा, हे मला चालणार नाही आहे. आत्ताच्या आत्ता जा आणि आजीला सांगून टाका की तिला खाली येता येणार नाही आहे गुढीपाडव्याच्या पूजेसाठी, समजलं ना? त्यावर स्वानंदी म्हणत असते, अहो पण एकदा तुम्ही माझं म्हणणं ऐकून तरी घ्या. त्यावर समर म्हणतो, काहीही ऐकायचं नाही आहे मला, मी जेवढं सांगितलं आहे तेवढं तुम्ही करा. आत्ताच्या आत्ता जावरती आणि आजीला सांगा तिला खाली यायला जमणार नाही आहे. आता हे सगळं बघून मल्लिकाला आणि अंशुमनला छान वाटत असतं. तर आता लगेचच इकडे पुढे समर म्हणत असतो, आजीने हट्ट केला आणि आपण तो पुरवलाच पाहिजे, असं काही जरुरी नाही आहे. आजी बोलली म्हणून आपण लगेच तिच्याबरोबर होला हो नको लागायला. आता तिची हेल्थ सध्या सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. तिला काय वाटतंय सगळं सोपं, पण सर्व गोष्टी सोप्या नाही आहेत, कळतं आहे ना तुम्हाला तरी? त्यावर मग आता ती म्हणत असते, नाही हो बरोबर आहे, पण प्लीज माझं एकदा ऐकून तरी. पण आता समर काहीच ऐकत नसतो. त्यानंतर आजी म्हणते, आले मी खाली आले. आणि मग आता सगळेजण आजी खाली कशी आली हे बघायला घरात येतात. तेव्हा बघतात तर काय, आता स्वानंदीने आजीला डोलीतनं खाली आणलेलं असतं, पालखीतनं. आता मग आजी ही अलगद तोंड त्यातून बाहेर काढते आणि आता सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. आजीची ही एंट्री एकदमच ग्रेट वाटत असते. तर आता लगेच इकडे आजी समरला विचारते, काय रे कशी वाटते माझी एंट्री? तसा मग मात्र समर थक्कच होऊन जातो. आजी लगेच स्वानंदीला म्हणते, स्वानंदी अगं बघतेस काय, ये ना बाहेर घे मला. त्याबरोबर स्वानंदी लगेचच होकार देते आणि मग स्वानंदी आणि एक नोकर मिळून आजीला बाहेर घेतात. आता हे सगळं बघून इकडे अंशुमनला आणि मल्लिकाला मात्र खूपच जास्त राग आलेला असतो. आता समरलासुद्धा हे सगळं खूपच आवडलेलं असतं. पण समर आता आजीला म्हणतो, आजी तू माझी शपथ मोडलीस, तू मला म्हटलं होतंस की तू खाली येणार नाही म्हणून, आणि तू खाली आलीस. त्याबरोबर आजी म्हणते, ए बाबा मी काही शपथ वगैरे मोडलेली नाही आहे तुझी, सगळ्यात महत्त्वाची असते मनाची इच्छा, आणि माझ्या मनाची इच्छा होती गुढीपाडव्यासाठी खाली येणं. गुढीपाडव्यासाठी खाली येणं हे माझ्यासाठी खूप छान औषध आहे आणि ते झालं आहे. त्याबरोबर एक नोकर म्हणतो, साहेब आमच्या गावाला देवाची पालखीसुद्धा अशीच निघते, हे खूप छान आयडिया होती. त्याबरोबर लगेचच आता स्वानंदी म्हणते, या घराच्या आजीसुद्धा देवीसारख्याच आहेत. त्यावर लगेचच आजी स्वानंदीला म्हणते, ए स्वानंदी आता तू मला रडवतेस का? बरं समर आता प्लीज काहीही बोलू नकोस स्वानंदीला, तिने बिचारीने जे केलं ते माझ्या इच्छेखातर केलं, उगाचच्या उगाच तिला आता दोष देऊ नकोस. बरं स्वानंदी अगं चल मला गुढीची पूजा करायची आहे. त्यावर मग स्वानंदी म्हणते, हो हो जाऊयात ना. आणि मग लगेचच आता स्वानंदी ही आजीला घेऊन बाहेर येते. आता आजी व्हीलचेअरवर बसूनच गुढीची छानपैकी पूजा करते आणि आता लगेचच ती समर आणि स्वानंदीला सुद्धा
सुद्धा सांगते की आता तुम्ही दोघांनी गुढीची एकत्र पूजा करून घ्या. आता समरला तर स्वानंदीबरोबर पूजाला उभं राहायचं नसतं. स्वानंदी आता समरकडे बघत असते, आजीकडे बघत असते आणि काहीच ती बोलत नसते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत ह्या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. तुम्हाला ही मालिका कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.